आता आपण पुढची बातमी अभ्यासूया। भारताने विकसित केलेल्या पहिल्या जिनोम संपादित तांदळाच्या जाती चर्चेमध्ये आहेत। भारताने जगातील पहिली जिनोम संपादित भाताची जात नुकतीच विकसित केली आहे। त्या संदर्भात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्ली या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये या जातीबद्दल माहिती त्यांनी दिली। त्यातील पहिली आहे DRR तांदूळ 100 कमला आणि दुसरी आहे पुसा DST तांदूळ 1। या जातींची नावे, त्यांचा विकास करणारी संस्था यांचा थोडक्यात आपण माहिती घेऊया। पहिला आहे DRR तांदूळ 100 कमला। विकसित करणारी संस्था जर विचारात घेतली तर ती आहे भारतीय तांदूळ संशोधन संस्था हैदराबाद आणि या जातीचा विकास करणारी आधारभूत जात आहे सांबा महसुरी। आणि दुसरी प्रमुख जात विकसित करण्यात आली ती आहे पुसा DST तांदूळ 1। विकसित करणारी संस्था आहे भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली। या जातीचा विकास करणारी आधारभूत जात आहे कॉटन डोरा सनालू। हे दोन्ही जाती खूप उत्पादनक्षम आहेत। मित्रांनो, या संदर्भात काही महत्त्वपूर्ण फॅक्ट आपण अभ्यासणं गरजेचं आहे। सांबा महसुरी आणि कॉटन डोरा सनालू हे तांदळाच्या जाती भारतामध्ये साधारणतः 9 दशलक्ष हेक्टरमध्ये यांच्या लागवडी केल्या जातात। भारत चीन नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश म्हणून ओळखला जातो आणि जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे। मित्रांनो, जिनोम संपादित तांदळाच्या जातींची थोडक्यात तांत्रिक वैशिष्ट्ये आपण अभ्यासूया। जिनोम संपादन किंवा जिनोम एडिटिंगचा वापर करून विकसित केलेल्या जाती आहेत। या जातीमध्ये परदेशी DNA वापरले गेले नाहीत किंवा वापरला जात नाही, त्यामुळे हे जेनेटिकली मॉडिफाईड पिके नाहीयेत। यामुळे कमी पाणी आणि कमी खत वापरून जास्त उत्पादन मिळू शकते। यानंतर उत्पादन क्षमता आणि परिणाम यांचा जर विचार केला तर साधारणतः 25 ते 30% पर्यंत उत्पादन वाढ होणे अपेक्षित आहे। साधारणतः 50 लाख हेक्टरवर लागवड होण्याची शक्यता आहे आणि 4.5 दशलक्ष मेट्रिक टन अतिरिक्त तांदळाचे उत्पादन या माध्यमातून होणे अपेक्षित आहे। यासोबतच पर्यावरण दृष्टिकोनातून जर विचारात घेतला तर 20% हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये घट होणे अपेक्षित आहे। यासोबतच कमी वेळेमध्ये परिपक्व होणाऱ्या या जाती आहेत, त्यामुळे पाणी आणि जमिनीचा अधिक कार्यक्षम वापर होणार आहे। पर्यावरणीय लाभ जर विचारात घेतला तर पाण्याखाली साचलेली भात शेती मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड उत्सर्जनाचा प्रमुख स्रोत म्हणून ओळखला जातो। पाण्याखाली साचलेली भात शेती हे हरितगृह वायूचं प्रमुख स्रोत आहेत। त्यामध्ये मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड जे जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलामध्ये मोठी भूमिका बजावतात। पॅरिस कराराअंतर्गत भारताचे 2070 पर्यंत 0 कार्बन उत्सर्जनाची दर्जा प्राप्त करण्याचं उद्दिष्ट आहे। या नवीन जाती भारताला हे ध्येय साध्य करण्यामध्ये मदत करणार आहेत। यासोबतच शाश्वत शेतीला चालना मिळणार आहे। उत्पादन वाढल्यामुळे अन्न सुरक्षा बळकट होणार आहे आणि भात खालील क्षेत्र घटल्यामुळे इतर पिकासाठी जागा मोकळी होणार आहे। लागवड क्षेत्र जर विचारात घेतला भारतामध्ये तर प्रमुख पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी या इत्यादी प्रमुख राज्यांमध्ये तांदूळ पिकाची लागवड केली जाते किंवा उत्पादन घेतली जाते।